असणाऱ्या विदर्भाच्या खेळाडूंसाठी काय संधी असणार? नाही, ही आपली लीग जी आहे तेच त्याच्या 6 आपल्या मेन्स टीम राहतील आणि 3 वुमन्स टीम राहतील आणि डेफिनेटली एक फ्रँचाईज मॉडेलवर आपण ही टुर्नामेंट करतो आहे लीग आणि ॲज पर BCCI गाईडलाईन्स आणि डेफिनेटली एक मोठी संधी राहील आपल्या इकडल्या प्लेयर्स करता आणि एक मोठी अपॉर्च्युनिटी आपण प्लेयर्सला करता आपण हे समजू शकतो कारण की त्या लेवलला पूर्ण करणार ती वाटचाल करण्याकरता हा एक प्लॅटफॉर्म त्यांना निश्चितच काम येईल. सर, यामध्ये किती टीम्स राहणार आहेत, त्यासोबतच त्यांना कशा पद्धतीचे फ्रँचायझीज राहणार आहेत, ते कुठे राहणार? ह्याच्यामध्ये 6 टीम्स राहतील, मेन 6 टीम्स आणि 3 वुमन्स टीम राहतील. फ्रँचाईज जे राहतील ते जे लोक विदर्भातले रजिस्टर्ड कंपनीज आहे, मोठी इंडस्ट्रियल हाऊसेस, डेफिनेटली त्यांचा इंटरेस्ट राहील तर ते लोक एक फ्रँचाईज म्हणून याच्यावर येतील आणि हे सगळ्या मॅचेस जामठाला आपल्या इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळल्या जातील. प्रेक्षकांसाठी काय तिकीट राहणार आहे, कशा पद्धतीने उद्घाटन होणार आहे, काय उद्घाटन का सोहळा आपण एक चांगला मोठी सेरेमनी प्लॅन करतो आहे आणि त्याच्याकरता आपल्याला बहुतेक डेफिनेटली तिकीट ठेवू आम्ही ओपनिंग सेरेमनी करता पण बाकी मॅचेस करता आपण निःशुल्क ठेवलेला आहे. याच्या कालावधी कधीपर्यंत प्रीमियर लीग सुरू होईल काय वाटतं? एक IPLच्या नंतर आणि 15 जूनच्या पहिले तो एक विंडो आहे 2 वीक्सचा त्याच्यामध्ये करण्यात येईल कारण की तोच एक विंडो आपल्याकरता अवेलेबल राहतो कारण की नंतरचा पावसाचा जो विषय आहे 15 जून नंतर त्या 2 वीक्सच्या दरम्यान ही खेळली जाईल.